शिर्षेचे मरिकंबा मंदिर पाहिले आणि तिथून पुढे आम्ही दोघे निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. परतीच्या प्रवासात फक्त एकच मंदिर शिल्लक होतं जे आम्हाला पाहायचं होतं, ते म्हणजे हानगलचं तारकेश्वर मंदिर. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका तीर्थस्थळी जाणार आहोत जिथे दगडांनाही श्वास मिळतो आणि इतिहासाची पाने पाषाणाच्या स्वरूपात जिवंत होतात. कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यातील हानगल स्थित भगवान शिवशंकरांचे तारकेश्वर हे मंदिर आज आपण पाहणार आहोत. दक्षिण भारतात जी प्रसिद्ध आणि खूप सुंदर अशी शिल्पाकृतींनी भरलेली मंदिरं आहेत, त्यापैकी एक मंदिर म्हणजेच तारकेश्वर. हे केवळ मंदिर म्हणजे एक देवालय नाही, तर ते भारतीय स्थापत्यकलेचे एक अजरामर स्वप्न आहे. बाराव्या शतकात कल्याणच्या चालुक्यांनी रचलेला हा वारसा म्हणजे काळाच्या भिंतीवर कोरलेले एक महाकाव्यच आहे. मंदिराच्या गर्भगृहात विराजमान झालेल्या तारकेश्वर म्हणजेच साक्षात तारक ब्रह्म, पण या मंदिराचे सौंदर्य दडले आहे ते त्याच्या शिल्पाकृतीमध्ये. जरा नीट निहाळा या खांबांना. एखाद्या आधुनिक लेथ मशीनने घडवल्यासारखे इतके सुबक आणि गुळगुळीत खांब 12व्या शतकात कसे कोरले गेले असतील याचंच आश्चर्य वाटतं. तारकेश्वर मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हा घुमट आहे. संपूर्ण घुमट हा कमळाकृतीत आहे. बायको आर्टिस्ट आहे आणि इथं मला म्हणाले, मी इमॅजिन करूनच विचार करूनच सुचेना की इतकं कसं केलं असेल. ट्रस्ट मी गाईज, खूप सुंदर आहे, अप्रतिमच आहे. म्हणजे मी तिला सांगितलं होतं की तुला तुझ्या लाईफमधलं सगळ्यात बेस्ट मंदिर दाखवणार आहे मी आज. आणि आज मी आलो आहे तारकेश्वरला. ऑलमोस्ट 300 किलोमीटर आहे कोल्हापूरपासून. ते 300 जास्तीच आहे, आय थिंक 350च्या आसपास आहे. तर अप्रतिम मंदिर आहे हे. म्हणजे मी कुठल्याच मंदिराबरोबर याची कम्पॅरिझन नाही करू शकत, इतकं सुंदर मंदिर आहे. आणि फायनली मी आज तिला दाखवलं मंदिर. म्हणजे मी आयुष्यात पहिल्यांदा असं काहीतरी बघितलंय आणि ह्याच्या कम्पॅरेटिव्ह कोणच असू शकत नाही असं झालंय मला. हे कोरलेलं पाषाण अत्यंत सुंदर दिसते. पाषाणात उमललेल्या या कमळाच्या पाकळ्यांकडे पाहताना असे वाटते की दगड ही भक्तीच्या रसात भिजून कोमल झाले असावेत. प्रत्येक स्ट्रक्चर वेगळं बसवलं, हे असं वेगळं, असं वेगळं, हे असं वेगळं. आणि ही जी पाकळी आहे पूर्वीची फिरायची. तारकेश्वर मंदिर हे केवळ वास्तुकलेचा भाग नाही, तर तो एक दगडावर कोरलेले महाकाव्य आहे. येथील भिंती म्हणजे एक खोलीत संग्रहालयच आहे. रामायण, महाभारत यांतील प्रसंग, नृत्यमग्न अप्सरा आणि देवदेवतांच्या मूर्ती, प्रत्येक शिल्प एक कथा सांगते. नृत्य करणाऱ्या अप्सरा, वादक आणि विविध पौराणिक पात्रांची शिल्पे इतकी सूक्ष्म आहेत की ती मानवी केसांच्या जाडी इतकी बारीक नक्षीकाम दर्शवतात. इथला नंदी मंडप पाहताना जाणवते की त्या काळातील कारागिरांच्या हातात दैवी कलाच होती. खांबाच्या शिखरावर आणि चौकटीवर फुलांच्या पाकळ्या, वेली आणि बहुमितीय आकृत्यांची नक्षी आहे.
त्या काळातील कारागिरांनी सोपस्टोन या मऊ खडकाचा वापर करून दगडाला जणू लोण्यासारखे आकार दिले आहेत. हे मंदिर म्हणजे केवळ वास्तुकला नाही, तर ती एक आध्यात्मिक साधना आहे. भिंतीवरील काही शिल्पे रामायण आणि महाभारतातील युद्धांचे व संवादांचे दृश्य चित्रित करतात. ते त्या काळातील लोकांच्या साक्षरतेचे आणि धार्मिक वारशाचे द्योतक आहेत. हानगल हे केवळ एक ठिकाण नाही, तर ते विराट नगराचे अवशेष जपणारी पावनभूमी आहे. इतिहास, अध्यात्म आणि स्थापत्य यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच तारकेश्वर मंदिर. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने भारताचा प्राचीन वारसा अनुभवायचा असेल तर हानगलला एकदा नक्की भेट द्या. आणि मित्रांनो, अशाच ऐतिहासिक आणि आध्यात्मिक प्रवासासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका अद्भुत वास्तूच्या सफरीवर. तोवर हर हर महादेव.